नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असेल. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, कोल्हापूर या जिल्ह्यात पहिले वन्यजीव अभयारण्य स्थापन झाले. पुढचा प्रश्न, गंगा नदी डॅशमधून मधून उगम पावते? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गंगोत्री इथून गंगा नदी उगम पावते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. तर याच्यात जे की बरोबर जोडी आहे याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, उपकार अपकार. पुढचा प्रश्न, कव्हर ड्राईव्ह कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, क्रिकेट. कव्हर ड्राईव्ह हा क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन फ्लड ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित चळवळ आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दूध. ऑपरेशन फ्लड ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड एर्गो. एर्गो म्हणजे कारण देणे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, देअरफॉर. पुढचा प्रश्न, कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोलकाता हा शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड्स इन द सेंटेन्स. ही रेज्ड हिज आयब्रोज इन मॉक डिसबिलीफ. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, फेक. पुढचा प्रश्न, फाइंड द वर्ड अपोजिट टू द मिनिंग ऑफ द वर्ड ट्रिम. ट्रिम या शब्दाला अपोजिट वर्ड शोधायचा आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, फॅट. पुढचा प्रश्न, पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. मनी वसे ते डॅश. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, स्वप्न दिसे. पुढचा प्रश्न, राम सरकारासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था कार्य करते? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युनेस्को ही संघटना राम सरकारासाठी आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे बौद्ध मठ हा डॅश शहरात आढळतो? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तवांग या शहरात भारतातील सर्वात मोठे बौद्ध मठ आढळते. पुढचा प्रश्न, भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1972 साली वन्यजीव संरक्षण अधिनियम करण्यात आले. पुढचा प्रश्न, वृद्धाश्रम या शब्दाच्या खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, वृद्ध आश्रम. वृद्ध प्लस आश्रम. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता कलम राष्ट्रपतीने भारताचे पंतप्रधानाची नियुक्ती करण्यास सक्षम करते? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, कलम 75.
थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.